विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 14वा धडा फुलपाखरे याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा. फुलाचे नाव देठ, पाने, फुले, झेनिया, पारिजातक. तर बघा, झेनिया देठ कसा असतो? राट असतो. पाने कशी असतात? वृक्ष असतात. आणि फुले बहुरंगी किंवा बहुडंगी असतात. पारिजातकाचा देठ कसा असतो? खडबडीत खरखरीत वृक्ष असतो. पाने पण खडबडीत खरखरीत आणि वृक्ष असतात. पण फुले मात्र नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. कार्नेलिया लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता. निराशेचे कारण त्यांच्या मनावरती मळब आले होते. लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेले अप्रतिम जीवननृत्य पाहिले. प्रश्न 3 योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर बघा, सृष्टीचं जोडी आहे सुफल, राठ दांडा झेनिया, नाजूकपणा पारिजातक आणि बहुटंगी कोण आहे? तर फुलपाखरे. चला पुढचा प्रश्न. पाठाच्या आधारे तुलना करा. फुलपाखराचे जीवन. तर बघा, फुलपाखरासारखे आयुष्य केवळ फुलपाखराचे आयुष्य फक्त केवळ काही दिवसांचे असते. तर माणसाचे आयुष्य फुलपाखराच्या मानाने खूप मोठे असते. फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था आहे, तर माणसाला आयुष्याविषयी कमी आस्था आहे. फुलपाखराला आनंदाने जगता येते, माणूस फुलपाखरा इतका आनंदाने जगत नाही. फुलपाखराला जीवनाचा रसस्वाद घेता येतो, माणसाला फुलपाखरा इतका जीवनाचा रसस्वाद घेता येत नाही. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे. तर या पाठातून लेखकाने दिलेला संदेश. उत्तर काय आहे? लेखकाने या पाठातून सांगितले आहे की निसर्गातले प्रत्येक घटक, अगदी छोटे फुलपाखरू सुद्धा आपल्या जीवनात आनंद आणि रंग भरते. निसर्गाचा आदर करावा, त्याचं सौंदर्य अनुभवावं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जीवनात शांती मिळवावी. निसर्ग आपल्याला आनंद आणि समाधानाचा अनुभव देतो, फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असावा. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. तर उत्तर आहे निसर्गात कोणतेही कपट किंवा कारस्थाने नसतात. फुलं आनंदाने फुलतात, फुलपाखरं बागडतात आणि त्यांच्या साध्या स्वच्छंद जीवनाने माणसाच्या मनातील कष्ट, दुःख दूर होतात आणि निराशेचे विचार दूर होतात. लेखाच्या बाबतीतही हेच घडते. त्यांचं मन निराशेने भरलेलं असताना फुलं आणि फुलपाखरं पाहून त्यांना जाणवतं की संकट तात्पुरती असतात, पण आनंदमय जीवन हेच कायम टिकणारं असतं. फुलपाखरं असं जसं लहानशा आयुष्यात आनंदाने जगतात, तसंच आपणही जगायला शिकायला हवं. जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा. जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनाचा अर्थ आहे की माणसाचे विचार आणि दृष्टिकोन यावर त्याला जग कसे दिसते हे ठरते. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर दृष्टी सुंदर आणि आनंददायक भासते. नकारात्मक दृष्टिकोन असेल तर जग दुःखदायक आणि निराशाजनक वाटते. उदाहरणार्थ, फुलपाखरं पाहून एखादा आनंदी होतो तर दुसऱ्याला ते क्षणिक आयुष्याची आठवण करून देतात. भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधावं लिहा. जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी जिथे थुईथुई उडत होती. तर एक नाचरे ओढे आणि हरित तृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते. एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते. त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर ती फुलपाखरे कोणती आणि फुले कोणती असा भ्रम झाला. मला तरी क्षणभर झाला. उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटणे इतके रंगांचे सादृश्य जेनियाच्या फुलांनी त्या फुलपाखरात होते. खेळूया शब्दाची. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा. तर सतीश वारंवार आजारी पडतो. तर वारंवार काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती. तर वर वर कोण आहे? शब्दयोगी अव्यय आहे. आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते. तर कारण काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. शाबास, तू खूप छान खेळ केलास. तर शाबास काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयावरती निबंध लेखन करा. तर मी फुलपाखरू झाले तर किती मजा येईल ना. मी फुलपाखरू होणार ही कल्पना सुद्धा माझ्यासाठी खूप सुखावणारी आणि आनंद देणारी आहे. मी टायगर बटरफ्लाय होईल. आपल्या सभोवताली उडणारा रंगबिरंगी फुलपाखरू जेव्हा आपण स्वतःच होतो, तेव्हा काय करू आणि काय नको असं मला होईल. कितीतरी वेगवेगळी फुले, वेगवेगळी झाडं यांच्यावरती बसणं, मनमुराद मकरंद पिणं, हे सगळं माझ्यासाठी किती भारी असेल ना. त्याच्यासोबत मला माहिती आहे की माझ्यासाठी फुलपाखरू होणं एक संधी असणारे, वेगवेगळ्या फुलांना समजून घेणं आणि त्यांच्यातल्या वेगवेगळ्या मकरंद चाखणं आणि त्याचसोबत या फुलांचं परागीभवन सुद्धा करणं म्हणजे पुन्हा एकदा नवीन छान छान फुलं यामुळे तयार होऊ शकतील, वेगळी झाडं तयार होऊ शकतील.
मी फुलपाखरू झाल्यावर माझे पंख असे ऐटीत मिरवीत गावभर फिरून येईल. त्याच सोबत लहान मुलांसोबत मोठ्यांसोबत लपंडाव खेळेन. माझ्यासारख्या इतर फुलपाखरांसोबत मैत्री करून त्यांच्या जगाची माहिती मिळवेन. खरंच फुलपाखरांचे जग किती अजब असतं ना. इतकं कमी आयुष्य तरी सुद्धा त्यांचे जीवनचक्र हे अभ्यासण्यासारखं असतं. फुलपाखरांच्या जगात मनसोक्त भटकंती करेल आणि माझ्या फुलपाखरू रूपाला माझ्याच डोळ्यात साठवून ठेवेल. खरंच फुलपाखरू होणं म्हणजे एक सुंदर स्वप्न, जिथे आनंद, सौंदर्य आणि निसर्गाची किमया अनुभवता येते. शोध घेऊया. अंतर्जालाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती मिळवा. त्या माहितीचा संग्रह करा. तुमच्या परिसरातील उद्यानाला भेट देऊन त्यांचे निरीक्षण करा व मिळवलेली माहिती वर्गात सांगा. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या किमान 5 फुलांचे नमुने गोळा करा. त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा. तुम्ही जमा केलेल्या फुलांची विशेष याविषयीची माहिती वर्गात सांगा. कोणती फुले तुमच्या परिसरात जास्त आढळतात ते जमा केलेल्या फुलांच्या नमुन्यावरून सांगा. शब्दकोड्यातील खालील शब्दकोड्यामध्ये नामं, सर्वनाम, विशेषणं व क्रियाविशेषपदे लपलेली आहेत. ती शोधा व तक्त्यात भरा. तर बघा, रमेश, अनया, नीरजा, निकिता, जय, साक्षी, रश्मी, तुषार, त्याला, तो. तो हे सर्वनाम आहे, त्याला सर्वनाम आहे. मी सर्वनाम, तू पण सर्वनाम आहे. आम्ही सर्वनाम, तुम्ही सर्वनाम, मला सर्वनाम, व तवा. ओके. वीत, सुंदर, कल्पक, हुशार, राहणे, जाणे, वीत, करणे, टवटवीत. नामे. रमेश, साक्षी, अनया, निकिता, नीरज, रश्मी, जय, तुषार, तवा, वीत ही नामं आहेत. सर्वनाम, त्याला, आम्ही, तो, तुम्ही, तुला, तुम्ही, मला. विशेषण, सुंदर, कल्पक, लाजणे, हुशार, मजा, टवटवीत. क्रियापदे, करणे, राहणे, लाजणे, जाणे. आपण समजून घेऊ. खालील वाक्य वाचा व अभ्यासा. अ गट, ब गट. चंद्राचा उदय झाला. ओके. ओके. चंद्रोदय झाला. दिवसामागून दिवस चालले तशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ एकच आहे का? तर होय. आणि दोन्ही गटातील शब्द सारखे आहेत का? तर नाही. अ व ब गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा. ओके. तर अ गटातील शब्द साधे आहेत, तर ब गटातील शब्द सामासिक शब्द आहेत. हे वाचून घ्या मित्रांनो शांतपणे. समासातील कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य यावरून समासाचे 4 प्रकार ठरतात. तर अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहिर्व्रीही समास. सूचना फलक. सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी. सूचना कमीत कमी शब्दात असावी. सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात व नेमके विषयानुसार असावे. सूचनेतील शब्द सर्वांनाच अर्थ समजण्यास सोपे असावेत आणि सूचनेचे लेखन शुद्ध असावे. तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा. बघा, सूचना फलक. दिनांक 20/12/2024. विज्ञानाचे प्रदर्शन आयोजन. नगर परिषद शाळा क्रमांक 4 तळेगाव दाभाडे येथे विज्ञानाचे प्रदर्शन आयोजन केले आहे. सर्व पालक व विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन आहे की त्यांनी शाळा क्रमांक 4ला 11 ते 4 या वेळेत विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी भेट द्यावी. विनम्र विनंती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन.